पोलीस ठाण्यातच विष प्राशन, भाऊबंदिकीतील खोटे गुन्ह्यांचा वाद। पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकाच धावपळ झाली। उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी मागे घेण्याच्या वादातून भाऊबंदिकीतील वाद विकोपाला गेल्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते। उपनगर पोलीस ठाण्यात खोटा व एकतर्फी गुन्हा दाखल केल्याच्या संतापात आदेश निवृत्ती बुवा राहणार धोबीवाडा देवळाली गाव याने चक्क उपनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या समोरच विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 22 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली। आदेश बुवा याला उपनगर पोलिसांनी तात्काळ नाशिक रोड येथील हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले असून सध्या आदेश बुवा याची प्रकृती स्थिर आहे। घटनेनंतर आदेशच्या नातेवाईकांनी बिटको रुग्णालयात जमून आक्रोश केला। आदेश व त्याच्या 9 नातेवाईकांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात एकतर्फी खोटा गुन्हा दाखल केला आणि पोलीस आपले म्हणणं ऐकून घेत नसल्याने आदेश बुवाने पोलिसांचा निषेध करून उपनगर पोलीस ठाण्यातच विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। अनुवृत्ती बुवा जगन्नाथ, मी घंटागाडीवर कामाला आहे। तर माझ्या मुलांना मी सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी जात नाही ड्युटीवरून। तर रिक्षाचे कट मारणं वगैरे यांचं कायमचं चाललं। आता आमच्या 2 वर्षापूर्वी मंदिराचा कार्यक्रम होता, त्याच्यावर रिक्षा धडकवली आमची। हे बाई आजी होती, त्यांच्या अंगावर गाडी घातली, त्याच्या रिक्षाच्या काचा वगैरे फुटल्या, तरी आमच्याकडून भरपाई मागितली। त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हा दाखल केले, आमच्या कोर्टात केसेस चालू आहे। त्याच्यानंतर प्लस आता परत माझ्या मोठ्या मुलावर बी गुन्हा दाखल केला 307। त्याने बी पॉयझन पिलं होतं मागच्या वर्षी, त्याला आम्ही वाचवलं। तर आता परत लहान मुलाच्या मागे लागले। लहान मुलावर 8 का 9 गुन्हे दाखल केले म्हणते। सुनील रघुनाथ बुवा, भाऊबंदी काहीच कारण नाही, काहीच नाही, मुद्दाम सुनील रघुनाथ बुवा, रघुनाथ विश्वनाथ बुवा, संदीप रघुनाथ बुवा, हिमलबाई रघुनाथ बुवा काय केलं? कपडे फाडणं, मुलांवर गुन्हे दाखल करणं, रात्रीच्या 2 ला 3 ला पोलीस येणं, लहान पोरांना घाणघाण शिवाय देणं। आमचे सख्खे भाऊबंद म्हणजे चुलत भाऊबंद आमचे। आणि कशामुळे करताय? कारण नसताना माझ्या मुलावर खोटा आरोप करून क्राईम ब्रांच वाल्याने मागच्या वर्षी नितीन फुलमाळीने उचलून नेला होता, त्याच्याकडे काही प्रूफ सापडले नाही। आणि पोलीस बी काय तुम्हाला केस केली, यांचे गुन्हे घेत नाही, त्यांना का प्रोटेक्शन देता? यांना बी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ना। आज दिवसभर पोरग कालपासून तिथे बसलेले, तरी अर्ज मंजूर केला आणि जा म्हणे आम्ही कारवाई करतो। 2:30 वाजता पोलीस येतात, फोटो काढून नेता। कुठला हे 2:30 वाजता येऊन सर आणि लेडीजला धक्काबुक्की करतात। आज आम्ही केस नोंदायला जायला कमिशनर ऑफिसला गेलो, त्यांना लेटर दिलेलं आहे आणि एसीबी याला पण लेटर दिलेलं आहे आणि उपनगर पोलीस स्टेशनला बी लेटर दिलेलं आहे। केस घेत नव्हते म्हणून मुलाने आत्महत्या केली, कारण त्याचं करिअर खराब होतंय। खोटे नाटे आळ घेऊन तिने काय डायरेक्ट छेडाछाडीचे काही वेगळे वेगळे आरोप केलेले। तर आम्हाला आमचा मुलगा सुरक्षित पाहिजे, त्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्यांच्याकडे मिलिटरीचा पैसा आहे, आम्ही हातावर कमवतो, तर तुम्ही ते हे केलेलं पाहिजे, न्याय दिला पाहिजे। आणि पोलीस लोकांनी सुद्धा का केस घेत नाही? त्यांना प्रोटेक्शन देतात, आम जनतेला का देती नाहीये?